नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं 5 मिनिट इंग्लिश या आपल्या यूट्यूब चॅनलवर। तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इंग्लिश बोलत असताना आपण आय कॅन, आय कुड, आय एम, आय वॉज, आय शुड या शब्दांचा कसा वापर करायचा। तर जनरली आय कॅन म्हणजे मी शकतो, आय कुड मी शकलो, आय एम मी आहे, आय वॉज मी होतो, आय शुड मी पाहिजे। असा आपण अर्थ आपण पाठ करून घ्यायचा आहे। हा अर्थ आपण लक्षात ठेवायचा आहे बोलत असताना। पण आपण जेव्हा याच्यामध्ये अजून अदर वर्ड्स म्हणजे इतर शब्द वापरून थोडं मोठं वाक्य कसं बनतं ते आपण बघूया लगेच। तर मित्रांनो, या ठिकाणी आय कॅन आपण केव्हा वापरतो तर क्षमता दाखवण्यासाठी, जसं की मी शकतो, शक्यता दाखवण्यासाठी, क्षमता दाखवण्यासाठी आपण वापरतो। जसं की मी लिहू शकतो, आय कॅन राईट, आय कॅन राईट। मी बोलू शकतो, आय कॅन स्पीक, आय कॅन स्पीक। आय कॅन टॉक पण म्हणू शकतो आपण, मी येऊ शकतो, आय कॅन कम, आय कॅन कम। मी पकडू शकतो, आय कॅन कॅच, आय कॅन कॅच। मी शोधू शकतो, आय कॅन फाइंड, आय कॅन फाइंड। मी आणू शकतो, आय कॅन ब्रिंग, आय कॅन ब्रिंग। मी धावू शकतो, आय कॅन रन, आय कॅन रन। तर मित्रांनो, आपण बघितलं की या ज्या वाक्य आहेत कॅनच्या नंतर राईट, टॉक, स्पीक, कम, कॅच, फाइंड, ब्रिंग हे सर्व वर्ब आलेले आहेत आणि हे सगळे वर्ब जे आहेत हे बेस फॉर्ममध्ये आलेले आहेत, म्हणजे मूळ रूपामध्ये आलेले आहेत। जसं की राईट हे मूळ रूप आहे, रोट हे त्याचं सेकंड रूप आहे म्हणजे V2 आहे, क्रियापदाचं दुसरं रूप, राईट, रोट, रिटर्न, रिटर्न हे तिसरं रूप असतं। पण आपण कॅन नंतर फक्त आपल्याला क्रियापदाचं मुख्य रूप, मूळ रूप घ्यायचं आहे। मग आपल्याला कॅनचं वाक्य सहज बनवता येतं। आय कॅन राईट, आय कॅन स्पीक, आय कॅन कम, आय कॅन कॅच। तर मित्रांनो, या ठिकाणी आयचा मतलब आहे, अर्थ आहे मी, आणि कॅनचा अर्थ होतो शकणे किंवा शकतो। तर या ठिकाणी बघा, आता आय कॅनच्या नंतर आपण वर्ब जर लावलं तर या ठिकाणी आपण एक अर्थपूर्ण वाक्य सहज बोलू शकतो मित्रांनो। मग आपण याचा जो फॉर्म्युला आहे तो आपण कसा तयार करूया। तर या ठिकाणी सब्जेक्ट घेतला आपण पहिले, मी म्हणजे हा वाक्याचा कर्ता आहे, इंग्रजीमध्ये कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात। सब्जेक्ट प्लस आपण घेतलेला आहे आय नंतर कॅन, सब्जेक्ट प्लस कॅन, आणि त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे V1 म्हणजेच वर्ब घेतलेला आहे, आपण वर्ब घेतलेला आहे। मग सब्जेक्ट नंतर कॅन नंतर वर्ब अशी रचना जर केली आपण तर आपण अशा पद्धतीचे वाक्य बनवू शकतो। वर्बच्या नंतर आपण या ठिकाणी अदर वर्ड्स पण जोडू शकतो। OW मी या ठिकाणी शॉर्टमध्ये लिहितोय, OW म्हणजे अदर वर्ड्स, म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स। आपण फक्त मी बोलू शकतो एवढंच नाही बोलत, तर मी त्याच्याशी बोलू शकतो असं वाक्य जर असेल तर आपलं आय कॅन स्पीक विथ हिम, मी उद्या बोलू शकतो, आय कॅन स्पीक टुमारो। तर अदर वर्ड्स आणि जे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स आहे ते आपल्याला वर्बच्या नंतर घ्यायचं आहे मित्रांनो। तर चला आपण पुढचा भाग बघूया। त्याच्यानंतर आहे मित्रांनो आय कुड। आय कुडचा अर्थ होतो मी शकलो। कॅनचा हा भूतकाळ आहे मित्रांनो, कॅनचा भूतकाळ कुड आहे। जिथं आपण आय कॅन म्हणजे मी शकतो असं म्हटलं होतं, आता इथं आय कुड म्हणजे शकलो। तर या ठिकाणी बघा, मी लिहू शकलो, सो आय कुड राईट, आय कुड राईट।
आय कुड राईट, मी लिहू शकलो. माझी क्षमता मी या ठिकाणी सांगतोय म्हणून आपण कुडचा वापर करतोय. आता समजा आयच्या ऐवजी आपण दुसरा कर्ता पण घेऊ शकतो. ही कुड प्ले, तो खेळू शकला. बघा या ठिकाणी तर आपण फक्त आयचा विचार करतोय कारण आपण दैनंदिन संभाषणामध्ये स्वतःविषयी जास्त बोलत असतो आणि त्याच्यामुळे आपण याचा जास्त सराव करायला पाहिजे. मी बोलू शकलो. आय कुड स्पीक. आय कुड स्पीक. आय कुड स्पीक किंवा आय कुड टॉक. मी पकडू शकलो. आय कुड कॅच. आय कुड कॅच. मी शोधू शकलो. आय कुड फाइंड. आय कुड फाइंड. मी आणू शकलो. आय कुड ब्रिंग. आय कुड ब्रिंग. मी पाहू शकलो. आय कुड सी. आय कुड सी. मी धावू शकलो. आय कुड रन. आय कुड रन. आय कुड रन. तर मित्रांनो या ठिकाणी आपण कुडचा वापर करत असताना एक सूत्र वापरलेलं आहे ते आपण बघूया. जसं की सुरुवातीला आपण वाक्यामध्ये येणारा कर्ता घेतलेला आहे म्हणून कर्त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सब्जेक्ट. वाक्यामध्ये कर्ता सब्जेक्ट आहे. त्याच्यानंतर आपण घेतलेला आहे कुड. सब्जेक्ट प्लस कुड. वाक्य बनवण्यासाठी हे सूत्र आहे. त्या सूत्रामध्ये जर तुम्ही शब्द टाकत गेले तर तुमचं वाक्य बनेल. त्याच्यानंतर आहे वर्ब 1 V1. ठीक आहे, या ठिकाणी वर्ब लिहूया आणि त्याच्यानंतर तुम्ही अदर वर्ड्स पण टाकू शकतात. तर हे जे आहे सूत्र मित्रांनो हे कुडचं सूत्र आहे. आता वाक्यामध्ये सब्जेक्ट म्हणून तुम्ही फक्त आय नाही घेऊ शकत, तर आयच्या सोबत आय आहे, वी आहे, यू आहे, दे आहे, ही आहे, शी आहे, इट आहे आणि कोणाचं तरी नाव असेल समजा इथं राज आहे. एखाद्याचं नाव आपण सब्जेक्टमध्ये कर्तामध्ये घेऊ शकतो. जसं की राज कुड ब्रिंग. राज आणू शकलो. राज आणू शकला. बघा या ठिकाणी. तर या ठिकाणी बघा राज कुड ब्रिंग मोबाईल. राज मोबाईल आणू शकला. तर इथं पुढे जो आहे तो अदर वर्ड येणार आहे. अदर वर्ड म्हणजे रिमेनिंग पार्ट ऑफ द सेंटेन्स. आपण लांबलचक वाक्य बोलायचं असेल तर आपल्याला वर्बच्या नंतर ते वाक्य जोडायचे, ते शब्द नंतर जोडायचे. परंतु फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला सब्जेक्ट नंतर कुड आणि लगेच आपल्याला V1 घ्यायचा आहे. ठीक आहे मित्रांनो. तर V1चा अर्थ होतो फाइंड, फाउंड. हा V2 आहे. फाइंड, फाउंड, फाउंड. आणि फाइंड्स एस लागतो कधी कधी. त्याच्यानंतर फाउंड्सला नाही फाइंड्सला. आणि त्याच्यानंतर फाइंडिंग. असे वर्बचे जवळपास 4-5 प्रकार आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर आपल्याला पहिलाच प्रकार वापरायचा आहे. जसं की राईट आहे, स्पीक आहे, कॅच आहे, फाइंड आहे, ब्रिंग आहे, सी आहे. तर अशा पद्धतीने आपण बघितला की आय कुडचा वापर आपण बोलण्यासाठी कसा करू शकतो. ह्या पद्धतीचे वाक्य जेव्हा आपण बोलतो म्हणजे भूतकाळामध्ये मी काहीतरी करू शकलो त्यावेळेला आपल्याला आय कुड आणि लगेच आपल्याला क्रियापद घ्यायचं आहे. बघा मित्रांनो आपण छोटे छोटे वाक्य बोलण्यापासून सुरुवात केली पाहिजे, मग आपल्याला जास्त वेळ इंग्रजी बोलता येतं मित्रांनो. चला तर आपण पुढचा भाग बघूया. त्याच्यानंतर आहे आय ॲम. आय ॲमचा अर्थ होतो मी आहे. बघा मित्रांनो आय म्हणजे मी आणि ॲमचा अर्थ होतो आहे. तर बघा एक वाक्य आहे मी रमेश आहे. मग आपण हे कसं म्हणणार. समजा माझं नाव रमेश आहे तर म्हणणार मी आय ॲम रमेश. आय ॲम रमेश. मी आय ॲम कधी वापरणार. माझं नाव सांगण्यासाठी वापरणार. आय ॲम रमेश. जर मी शेतकरी आहे असं मला म्हणायचं आहे तर आय ॲम फार्मर. आय ॲम अ फार्मर म्हणूया आपण. आय ॲम फार्मर पण बरोबर आहे म्हणण्यासाठी आय ॲम अ फार्मर पण बरोबर आहे. मी एक शेतकरी आहे. अचा अर्थ होतो एक. मी एक गायक आहे. आय ॲम अ सिंगर. आय ॲम अ सिंगर. मी विद्यार्थी आहे.
आय एम स्टुडंट किंवा आय एम अ स्टुडंट, मी एक विद्यार्थी आहे. आता या ठिकाणी आपण बघितलं मित्रांनो की सब्जेक्ट नंतर ॲम घेतला मी आणि त्याच्यानंतर आपण डायरेक्ट एखाद्याचं नाव घेतलेलं आहे, नाऊन घेतलेलं आहे किंवा आपण त्याला अदर वर्ड्स म्हणूया. नाऊनच्या सोबत इतर मोठे शब्द 2-4 पण येऊ शकतात. ठीक आहे. तर या ठिकाणी मित्रांनो हे अदर वर्ड्स म्हणूया आपण फक्त. तुम्ही नाऊन घेतलंय, या ठिकाणी हे नाऊन आहे, आय एम प्लस नाऊन, तर नाऊन पण चालेल आणि आपण त्याच्या अर्थाने आपण अदर वर्ड्सच म्हणूया. तर सब्जेक्ट प्लस ॲम प्लस अदर वर्ड्स हे सुद्धा हा सुद्धा एक फॉर्म्युला या ठिकाणी तयार झालेला आहे मित्रांनो. आता हा एक फॉर्म्युला आहे आय एम वापरण्याचा. आता दुसरा फॉर्म्युला आपण बघूया, मी लिहित आहे. म्हणजे या ठिकाणी आय एम, मी आहे साठी आय एम घ्यायचंय, लिहित आहे साठी रायटिंग, आय एम रायटिंग, आय एम रायटिंग. तर मित्रांनो या ठिकाणी मी लिहित आहे म्हणजे या ठिकाणी सब्जेक्ट घेतला आपण. ठीक आहे, सब्जेक्ट घेतला, त्याच्यानंतर ॲम घेतला आणि त्याच्यानंतर वर्ब प्लस आय एन जी घेतलेला आहे. म्हणजे एखादी तुम्ही क्रिया करत असाल ते जर सांगायचं असेल तर तुम्हाला सब्जेक्ट नंतर वर्ब प्लस आय एन जी, त्याच्यानंतर सुद्धा आपण अदर वर्ड्स ॲड करू शकतो. आय एम रायटिंग ॲन एसे, अदर वर्ड्समध्ये आपण निबंध लिहितोय असं सांगायचं असेल, आय एम रायटिंग ॲन एसे. तर बघा, मी येत आहे, आय एम कमिंग, आय एम कमिंग. मी खात आहे, या ठिकाणी आय एम कमिंग, मी खात आहे, आय एम ईटिंग, आय एम ईटिंग. मी जात आहे, आय एम गोईंग, आय एम गोईंग. तर या ठिकाणी दोन फॉर्म्युला आहेत आपल्याकडे. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस ॲम प्लस अदर वर्ड, म्हणजे डायरेक्ट आपण अदर वर्ड्स वर्ब आय एन जी न घेता जर अदर वर्ड्स बोलले तर आता या ठिकाणी चालू वर्तमान काळाचं वाक्य नाही आहे, तर हे एक स्टेटमेंट आहे, आय एम रमेश. आणि या ठिकाणी आय एम, या ठिकाणी रायटिंग आहे, कमिंग आहे, तर या ठिकाणी चालू वर्तमान काळामधलं हे वाक्य होत असतं मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण फक्त आय एमचाच प्रयोग घेतलेला आहे. मी तुम्हाला नेहमी सांगतो की जे सब्जेक्ट आहेत, आय आहे, वी आहे, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव असेल तर समजा इथं राम असेल, तर या ठिकाणी आपण चालू वर्तमान काळामध्ये काय घेतो, आय एम घेतो, वी आर घेतो, यू आर घेतो, दे आर, ही इज आहे, शी इज आहे, इट इज आहे, राम इज, असं होईल. तर या ठिकाणी आपण फक्त ॲमचा प्रयोग घेतलेला आहे, कारण आपण स्वतःच्या विषयी आपण जास्त बोलत असतो दिवसभरामध्ये. कारण आपण स्वतःविषयी माहिती सांगण्यासाठी किंवा स्वतःच्याबद्दल काहीतरी सांगण्यासाठी आपण आयचा जास्त वापर करतो दिवसभरामधून. त्याच्यामुळे आपण आयवरून येणारे जे वाक्य आहेत ते जास्त आपण सराव करतोय मित्रांनो. चला तर बघूया पुढचा भाग. पुढचा भाग आहे मित्रांनो आय वॉज. जसं आय एम म्हणजे मी आहे, तर आय वॉज म्हणजे मी होतो. ॲमचा हा भूतकाळ आहे मित्रांनो. ॲम वर्तमान काळात घेत असतो आणि वॉज आपण भूतकाळामध्ये घेत असतो. जसं की मी ड्रायव्हर होतो, मग आपण म्हणू शकतो की आय वॉज अ ड्रायव्हर. मी विद्यार्थी होतो, आय वॉज अ स्टुडंट. मी एक विद्यार्थी होतो या अर्थाने. मी लहान होतो म्हणजे मी लहान असतानाचं सांगायचं असेल त्यावेळेला तर आय वॉज अ चाइल्ड, आय वॉज अ चाइल्ड, आय वॉज अ चाइल्ड. त्याच्यानंतर आहे मी जात होतो, आय वॉज गोईंग, आय वॉज गोईंग. मी खात होतो, आय वॉज ईटिंग, आय वॉज ईटिंग. बघा मित्रांनो या ठिकाणी वर्ब आय एन जी आलं, इथं सुद्धा वर्ब आय एन जी आलेले, परंतु या ठिकाणी शब्द आलेले आहेत फक्त, म्हणजे नाऊन आलेलं आहे. अ ड्रायव्हर, अ स्टुडंट, अ चाइल्ड हे नाऊन आहेत. मग याच्यामध्ये आपण सुद्धा सब्जेक्ट प्लस
वॉज प्लस नाउन किंवा अदर वर्ड्स हा एक फॉर्म्युला बनतो. त्याच्यानंतर सब्जेक्ट इथं जो बनलेला आहे सब्जेक्ट प्लस वॉज प्लस वर्ब प्लस ING प्लस अदर वर्ड हा एक फॉर्म्युला बनतो. बघा बोलताना आपल्याला वॉजचा वापर दोन पद्धतीने करायचा आहे. पहिलं म्हणजे वॉज आपण काय वापरतो तर पास्ट कंटिन्युअसमध्ये वापरतो. पास्ट कंटिन्युअसचा हा फॉर्म्युला आहे मित्रांनो. ॲक्च्युली या ठिकाणी सब्जेक्ट आपण फक्त आय घेतलेला आहे. या ठिकाणी मला सब्जेक्टमध्ये आय वापरायचा आहे. ठीक आहे, आय प्लस, कारण या ठिकाणी जर सब्जेक्ट लिहिला तर सब्जेक्टमध्ये आय, वी, यू, दे, ही, शी, इट आणि एखाद्याचं नाव, तर त्या नावानुसार इथं वॉजचा वेअर पण होतो मित्रांनो. जसं की वी वेअर, यू वेअर, दे वेअर आणि बाकीच्या नंतर आपण वॉज घेतो. आय वॉज, ही वॉज, शी वॉज, पण आपण फक्त आयचा प्रयोग बघतोय म्हणून या ठिकाणी मी आयच लिहिलेला आहे. आय वॉज प्लस वर्ब प्लस ING प्लस अदर वर्ड. तर अशा पद्धतीने वॉजचा आय वॉजचा दोन प्रकारे आपण वापर करू शकतो. पहिलं म्हणजे आय वॉज अ ड्रायव्हर, आय वॉज अ स्टुडंट. ह्या पद्धतीने आपण शब्द टाकून पण वाक्य बोलू शकतो आणि चालू भूतकाळामध्ये सुद्धा आपण वाक्य बोलू शकतो. तर चला बघूया पुढचा पार्ट. त्यानंतर बघूया मित्रांनो आय शूड. आयचा अर्थ मी, शूड म्हणजे पाहिजे, तर शूडचा अर्थ होतो मित्रांनो पाहिजे. आता बघा पाहिजे याचा अर्थ वाक्यामध्ये कसा घ्यायचा बघा. मी अभ्यास केला पाहिजे, आय शूड स्टडी. आय शूड स्टडी. मी विचारलं पाहिजे, आय शूड आस्क. मी शोधलं पाहिजे, आय शूड फाइंड. मी वाट पाहिली पाहिजे, वाट पाहण्यासाठी वेट, आय शूड वेट. मी खेळलो पाहिजे, आय शूड प्ले. मी पाठवलं पाहिजे, आय शूड सेंड. मी उत्तर दिले पाहिजे, मी पाठवलं पाहिजे, आय शूड सेंड. मी उत्तर दिलं पाहिजे, आय शूड आन्सर. तर अशा पद्धतीने आय शूडचा वापर आपण पाहिलेला आहे मित्रांनो. अतिशय सोपा आहे. ज्या ज्या ठिकाणी मी काहीतरी केलं पाहिजे या ठिकाणी आपल्याला जर असे वाक्य बोलायचं आहे तर आपल्याला सब्जेक्ट म्हणजे या ठिकाणी आय घ्यायचा आहे. इथं आपण सब्जेक्ट घेऊ शकतो मित्रांनो, पण सब्जेक्टच्या जागी आपण आय, वी, यू, दे, ही सगळ्यांच्या नंतर आपण शूड वापरतोच, म्हणून या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे आय या ठिकाणी घेतला आपण. त्याच्यानंतर शूड घ्यायचा आहे डायरेक्ट, सब्जेक्ट प्लस शूड, आणि त्यानंतर आपण वर्ब घ्यायचा आहे. बघा या ठिकाणी हे सगळे वर्ब आहेत. तर आणि त्याच्यानंतर आपण अदर वर्ड्स म्हणजे वाक्यामध्ये आपल्याला जसं वाक्य आपल्याला बोलायचं आहे त्या अर्थाने आपण काही ना काही दुसरं पुढे बोलणारच आहोत, त्याला अदर वर्ड्स म्हणूया आपण. जसं की मला मोबाईल शोधला पाहिजे, सो आय शूड फाइंड माय मोबाईल, नाही का. मला वही शोधली पाहिजे, आय शूड फाइंड नोटबुक. मला रामला शोधलं पाहिजे, कुठेतरी गेलाय तो, सो आय शूड फाइंड हिम किंवा आय शूड फाइंड राम. तर अशा पद्धतीने अदर वर्ड्स आपण वाक्याच्या पुढे वापरत असतो. मी वाट पाहिली पाहिजे, नाही का, आय शूड वेट. मी 1 मिनिटं वाट पाहिली पाहिजे, आय शूड वेट अ मिनिट. तर अशा पद्धतीने आपण अदर वर्ड्स जोडून अजून वाक्य आपण मोठं बनवू शकतो. तर आजच्या भागामध्ये आपण पाहिलं मित्रांनो की सोप्या पद्धतीने आपण आय कॅन, आय कुड, आय ॲम, आय वॉज, आय शूड यांचा आपण दैनंदिन इंग्रजीच्या संभाषणामध्ये वापर कसा करायचा ते. तर मित्रांनो आशा करतो की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे आणि मित्रांनो जास्तीत जास्त शेअर केलं पाहिजे. तर आजचं जे वाक्य आहे तुम्ही मला कमेंटमध्ये टाईप करून सांगायचं आहे, मी इंग्लिश बोललो पाहिजे. जर हे तुम्ही कमेंटमध्ये टाईप करून सांगितलं तर मला
खात्री होईल की तुम्हाला आजच्या भागामध्ये माझं शिकवलेलं जे आहे ते सर्व समजलेलं आहे. तर भेटूया मित्रांनो पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचं आभार. धन्यवाद.